नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जमिनीखाली लपलेला आहे, पण आपल्या पिकांसाठी खूप मोठा धोका आहे. नमस्कार. हो, अगदी. म्हणजे वनस्पती परजीवी सूत्रकृमी, ज्याला आपण निमॅटोड्स म्हणतो. बरोबर. हे इतके सूक्ष्म असतात की दिसत नाहीत, पण भाजीपाला आणि फळ पिकं यांचं मोठं नुकसान करतात. आणि म्हणूनच आज आपण सिंजेंटाच्या एका नवीन उपायावर चर्चा करणार आहोत, वनिवा. हे त्यांच्या टायमेरियम तंत्रज्ञानावर आधारित आहे, बरोबर? हो, अगदी. टायमेरियम टेक्नॉलॉजी हे सूत्रकृमी नियंत्रणासाठी खरंच एक महत्त्वाचं पाऊल आहे. तर मग आपलं उद्दिष्ट हेच आहे की या अदृश्य शत्रूला समजून घेऊया आणि हे वनिवा त्याला कसं नियंत्रणात आणतं हे पण बघूया. नक्की. सुरुवात आपण या सूत्रकृमींमुळे होणारं नुकसान काय आहे यापासून करूया. हो. हे जीव थेट पिकांच्या मुळांवर हल्ला करतात. म्हणजे मुळांना चिकटतात आणि आत शिरतात. अच्छा. यामुळे काय होतं की मुळांवर गाठी येतात, मुळार एकदम कमजोर होतात, त्यांची वाढ थांबते. म्हणजे मग झाडाला पाणी आणि अन्न घ्यायला त्रास होत असणार. अगदी बरोबर. त्यांची जी क्षमता असते पाणी आणि पोषक तत्व शोषून घेण्याची, ती खूप कमी होते. पण शेतकऱ्याला वर जमिनीवर काय दिसतं? म्हणजे झाडावर काही लक्षणं? हो, लक्षणं दिसतात, पण ती अशी थेट नसतात. म्हणजे आपल्याला वाटू शकतं की पाणी कमी पडलंय किंवा खत कमी आहे. ओके. जसं की पानं पिवळी पडायला लागतात, झाडं अचानक मरगळल्यासारखी वाटतात, वाढ खुंटते. फुलं फळं पण कमी लागतात का? हो, नक्कीच. फुलगळ होते, फळधारणा कमी होते. जी फळं लागतात त्यांचा आकार लहान राहतो, वजन पण कमी भरतं आणि सरळ सरळ उत्पादनात घट येते. आणि अजून एक धोका असतो ना, म्हणजे मुळांना इजा झाल्यामुळे इतर रोग पण येऊ शकतात. बरोबर. हा पण एक मोठा अप्रत्यक्ष धोका आहे. मुळांवर जखमा झाल्या की बुरशी किंवा जीवाणू सहजपणे आत शिरतात आणि मग इतर रोगांची सुरुवात होते. आणि सगळ्यात मोठी अडचण ही की हे सगळं जमिनीखाली चाललेलं असतं, आपल्या डोळ्यांना काही दिसत नाही. अगदी. म्हणूनच त्यांना अदृश्य शत्रू म्हटलं जातं. मग ह्या अदृश्य शत्रूशी लढायला हे वनिवा नक्की कसं मदत करतं? वनिवा हे काय करतं? ते थेट या सूत्रकृमींवरच हल्ला करतं. म्हणजे त्यांच्या स्नायूंवर किंवा त्यांच्या ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतं. अच्छा. हे टायमेरियम तंत्रज्ञान जे आहे ते नेमकं हेच करतं. त्यामुळे सूत्रकृमी पिकावर हल्ला करू शकत नाहीत, निष्क्रिय होतात. म्हणजे हे इतर कीटकनाशकांपेक्षा वेगळं आहे? हो, हे जास्त निवडकपणे काम करतं आणि महत्त्वाचं म्हणजे ते पिकांचं मुळांचं संरक्षण करतं. आणि याचा परिणाम किती काळ टिकतो, म्हणजे एकदा वापरल्यावर? साधारणपणे एकदा वापरल्यानंतर 2 ते 3 महिन्यांपर्यंत त्याचा प्रभाव टिकून राहतो. ते मुळांभोवती एक प्रकारचं संरक्षक कवच तयार करतं. 2-3 महिने? म्हणजे बऱ्यापैकी दीर्घकाळ संरक्षण मिळतं. हो, आणि याची क्रिया आंतरप्रवाही आहे, म्हणजे सिस्टमिक. आंतरप्रवाही म्हणजे? म्हणजे असं की औषध मुळांवाटे शोषलं जातं आणि ते संपूर्ण मूळ प्रणालीमध्ये पसरतं. त्यामुळे सूत्रकृमी जर मुळांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना तिथेच अटकाव होतो. ओके. म्हणजे आतूनच संरक्षण मिळतं. पण मग जमिनीतले जे उपयुक्त जीव असतात त्यांचं काय? म्हणजे गांडूळं किंवा चांगले सूक्ष्म जंतू? हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. वनिवा हे या मित्रकीटक आणि फायदेशीर सूक्ष्मजीवांसाठी सुरक्षित आहे. खरंच? हो, जे मातीचं आरोग्य चांगलं ठेवतात त्यांना यामुळे काहीही अपाय होत नाही. त्यामुळे मातीची जी नैसर्गिक सुपीकता आहे ती टिकून राहते. हे ऐकून बरं वाटलं, कारण मातीचं आरोग्य पण महत्त्वाचं आहेच. अच्छा, तर मग हे कुठल्या पिकांसाठी जास्त फायदेशीर आहे आणि वापरायचं कसं? मुख्यत्वे करून टोमॅटो, काकडी, भेंडी यांसारख्या भाजीपाला पिकांमध्ये याची शिफारस आहे आणि फळपिकांमध्ये केळी, डाळिंब यातही चांगलं काम करतं. विशेषतः काही प्रकारच्या सूत्रकृमींवर जास्त प्रभावी आहे का? हो, जिथे मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी म्हणजे रूट नॉट नेमॅटोड्स जसं की मेलॉइडोगायनी इनकॉग्निटा किंवा केळीमध्ये रॅडोफॉलस सिमिलिस यांचा प्रादुर्भाव जास्त असतो, तिथे हे खूप प्रभावी ठरतं. हे दोन्ही प्रकार खूप नुकसान करतात. आणि वापरण्याची पद्धत काय आहे? फवारणी करायची की जमिनीतून द्यायचं? नाही, फवारणी नाही. हे जमिनीतून द्यायचं आहे. ड्रेंचिंग किंवा आळवणी म्हणतात त्याला. आळवणे म्हणजे कसं? औषध पाण्यात मिसळून झाडाच्या मुळांच्या भोवती जी माती आहे तिथे ओतायचं. ओके. प्रमाण काय असेल? भाजीपाला पिकांसाठी साधारणपणे एकरी 150 मिली आणि हे शक्यतो लागवड केल्यावर पहिल्या 10 दिवसात द्यावं. प्रत्येक रोपाच्या भोवती साधारण 50 ते 100 मिली पाणी जाईल असं बघावं. आणि फळपिकांसाठी, जसं केळी वगैरे? फळपिकांसाठी प्रमाण थोडं जास्त आहे, एकरी 200 मिली.
आणि प्रत्येक झाडासाठी साधारण 1 ते 2 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करायची. आळवणी करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का? हो, 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आळवणी करताना जमिनीत थोडा ओलावा पाहिजे, म्हणजे वापसा स्थिती असावी. कोरड्या जमिनीत देऊ नये. ठीक आहे. दुसरं म्हणजे आळवणी झाली की लगेच थोडं पाणी द्यावं, म्हणजे औषध व्यवस्थित मुळांपर्यंत पोहोचेल. आणि तिसरी गोष्ट? तिसरं म्हणजे औषध थेट झाडाच्या खोडावर पडू देऊ नये, फक्त मुळांच्या आसपासच्या मातीतच टाकावं. समजलं. तर मग थोडक्यात सांगायचं झालं तर वनिवा वापरण्याचे मुख्य फायदे काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूत्रकृमींवर एकदम प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारं नियंत्रण. त्यामुळे मुळांचं संरक्षण होतं. हो. मग मुळं निरोगी राहिल्यामुळे झाड पाणी, अन्नद्रव्य चांगली घेतात, वाढ चांगली होते. सूत्रकृमींमुळे होणारा जो इतर रोगांचा धोका असतो तो पण कमी होतो. आणि वापरायला सोपं आहे म्हणालात तुम्ही. हो, ड्रेंचिंग किंवा काही पिकांमध्ये ठिबक सिंचनामधूनही देता येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पिकासाठी आणि मातीतील मित्रजीवाणूंसाठी सुरक्षित आहे. दुष्परिणाम नाहीत. म्हणजे एकूणच झाडाची वाढ चांगली होऊन उत्पादन वाढायला मदत होते. अगदी. झाड त्याच्या पूर्ण क्षमतेने वाढतं. चांगली फुलं, चांगली फळं आणि चांगलं उत्पादन. तर मग आजच्या आपल्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की पिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि भरघोस उत्पादनासाठी जमिनीखालच्या या अदृश्य शत्रूंना म्हणजे सूत्रकृमींना नियंत्रणात ठेवणं किती गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि वनिवा हे त्यासाठी एक आधुनिक आणि प्रभावी उपाय म्हणून नक्कीच महत्वाचं ठरतं. हो, यात शंका नाही. वेळीच निदान आणि योग्य उपाययोजना केली तर नक्कीच फरक पडतो. या सगळ्या माहितीनंतर माझ्या मनात एक विचार येतोय. आपण आता सूत्रकृमीय एका विशिष्ट घटकावर बोललो, पण जमिनीखाली तर एक अख्खं जग असतं नाही का? हो, खरंय. मग सूत्रकृमींव्यतिरिक्त मातीचं संपूर्ण आरोग्य म्हणजे त्यातले चांगले वाईट सूक्ष्मजीव, त्यांचं संतुलन, या सगळ्याचा एकत्रित विचार करून आपली शेती अधिक चांगली, अधिक टिकाऊ कशी करता येईल यावरही आपण अजून लक्ष द्यायला हवं का? हा एक पुढचा विचार असू शकतो. अगदी बरोबर. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ एका शत्रूवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी संपूर्ण प्रणालीचा विचार करणं हे भविष्यात शेतीसाठी खूप गरजेचं ठरणार आहे.